स्पॅक डिव्हिजनचे मुळे सरांचं स्वागत आहे. अगदी आमच्या बाजूची जी कंपनी मुळे साहेब हार्दिक स्वागत. दुपारच्या सत्रामध्ये आपल्या टीमची मॅच पाहण्यासाठी इकडे उपस्थित आहेत. गोलंदाजी मार्कवर प्रसाद राऊत आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण बघू शकता तर गोलंदाजीसाठी तयार आहे. नुकताच पुत्ररत्न त्यांना झालेला आहे, वडील झालेले आहेत. सर्वांकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि बघायला गेलं तर पंचाचा इशारा येतोय स्ट्राईकवर यतीन आणि नो स्ट्राईकला स्वप्नील आणि यतीनची जोडी ही चांगली मॅच होण्याची शक्यता आहे. समोर देखील एक चांगली टीम आहे जिथे स्पॅक डिव्हिजन बी आहे आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते युनिट 5 अ संघ, ज्याने आतापर्यंत 5 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. म्हणजे या स्पर्धेचे एक मोठे कॉम्पिटिटर आहेत. जिथे मात्र आपण म्हणजे पहिला बॉल शॉट होता, रनआउटची संधी आहे, थोडा खराब थ्रो आणि बॅकअप पाहायला मिळते. आणि तुम्ही जेव्हा जेव्हा बॅकअप करणार तेव्हा तेव्हा टीम कमबॅक करणार. कडकुणामध्ये अगदी आपण बघू शकतात परीक्षा दिली जात आहे. स्पॅक डिव्हिजनचे प्रेक्षक वर्ग देखील हळूहळू येत असताना पुढे येऊन फटका खेळलाय, उंच फटका. यावेळेस मात्र गॅप शोधला जातोय. वन बाउन्स चेंडू अडवला जातोय बॉर्डर लाईन जवळ. कॅप्टन आपण बघू शकता 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. ओव्हर पिच बॉल होता. अगदी आपण बघू शकता यावेळेस स्टेप आउट करून खेळला जातोय. प्रसाद राऊत वर केलेला हल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ बॅटने मात्र खेळला जातोय. एकदा मात्र इथून मिळेल. हो खराब फेकी, खराब फेकी. हो तिकडे लक्ष द्या, दुखापत नाही झाली पाहिजे. यानंतर अजून एक मॅच खेळवण्यात येणार आहे, हे लक्षात घ्या. युनिट 3A आणि युनिट 4B यानंतर होणारी नेक्स्ट मॅच असेल युनिट 3A आणि युनिट 4B. व्हाईट बॉल आलेला आहे. स्कोरबोर्ड एकने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 6 धावा धावपलकावर आहेत. अगदी आपण बघू शकतात मॅच ऑन आहे. पहिली ओव्हर ऑन आहे आणि चेंडू फेकून झालेत 5 धावा झाल्यात 6. शेवटचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सरळ बॅटने खेळलाय स्ट्रोक. वन माउथ चेंडू यावेळेस फील्ड होताना आणि एक धाव मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 7 स्कोर कार्डवर एसडीजे मास्टर बजाव.
तयार लेफ्ट राईट आर्म राऊंड विकेट. शॉर्ट बॉलला पुलचा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक कॅच विकेट. एस डी मास्टर. सर गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर मयूर चित्ते आणि यावेळेस मात्र शॉर्ट बॉलला पुल केला होता परंतु पॉवरफुल नाही झाला. टीप मध्ये चांगली कॅचिंग. नवीन बॅट्समन हृदयांशू म्हणजे बॉबी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. तयार सॉफ्ट हँडने खेळला यावेळेस ओव्हर पिच बॉलला नकार दिला. सिंगल साठी धावत असताना थोडी मिस फिल्डिंग रनआउट मिळालं असतं. या तीनला परतावं लागलं असतं. एक संधी धावून आली होती. क्षेत्ररक्षक मात्र इकडे चुकी करतोय. विपुल आपण बघू शकतात हाफ चान्स धावून आला होता. विकेटमध्ये कन्वर्ट करता आला नाही. सॉफ्ट हँडने पुन्हा एकदा खेळला जातं. बॅकफुटवर जाऊन गली रिझन मध्ये चेंडू अडवला. एक धाव इथून मिळणार. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 8 धावा धावपलकावर. 4 चेंडू फेकून झालेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. कॅरम चे खेळाडूंना विनंती आपण या ड्रॉ टाकण्यात येणार आहेत आणि बुद्धिबळाचे देखील. संधी होती कीपर कडून झाले चुकी आणि हा नशिबाचा चौकार. मला तर वाटते येणार 4. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. एस डी मास्टर. मास्टर यावेळेस मात्र नशिबाचा चौकार मिळतोय. एज लागली होती अगदी कीपरच्या जवळून. शॉर्ट थर्डमॅन देखील यावेळेस चेंडू अडवू शकला नाही. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 10 स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. 12 झाले सॉरी. स्कोरबोर्ड 12 आहे. पुन्हा एकदा कट केलेला आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू आहे. गली रिझन मध्ये पाठलाग सुरू आहे. एक पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न बाउंड्री लाईन जवळ चांगला क्षेत्ररक्षण. 2 धावा देखील पूर्ण होताना यतीन अगदी रनआउट मध्ये वाचला. त्याच्यानंतर कॅच आउट मध्ये वाचतोय. अगदी आज नशीब घेऊन मैदानामध्ये उतरलाय. एसपीएल ज्याने गाजवली सालवड प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट फलंदाज बॅट्समन म्हणून आपल्याला पाहायला मिळाला. तोच फलंदाज धावा बनवतोय. 2 ओव्हर नंतर स्कोर कार्ड वर 14 धावा धावपलकावर आहेत. एस डी मास्टर बजाव.
प्रसाद राऊत गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 संपलेला आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 14 पाहायला मिळते 7च्या सरासरीने. तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रसाद आपल्याला पाहायला मिळते हलक्या हाताने ड्राईव्ह केलेला इकडे मात्र पॉईंटच्या भागामध्ये सिंगल इथून मात्र नक्की पाहायला मिळेल. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 15 धावा 15 स्कोर कार्डवर प्रसाद राऊत हा गोलंदाज आपण पाहू शकतात. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. अनुमान उजव्या हाताच्या फलंदाजासाठी डाव्या हाताचा गोलंदाज नॅचरल स्विंग चेंडू बाहेर जातो परंतु यावेळेस जो पिच आहे ना तो पिच थोडा लेदरचा आहे परंतु इकडे फटका फसलाय. 2 खेळाडू कॉलिंग करताना मात्र चांगली कॅचिंग. पहिला झटका लागतो इकडे बॅटिंग टीमला यतीन बॅक टू डग आउट. दुसरा झटका लागतो बॅटिंग टीमला बॅक टू डग आउट. नवीन बॅट्समन अक्षय आपल्याला पाहायला मिळते. एक धाव मात्र पूर्ण केली जाईल. थोडा फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता यतीनने आणि त्यामध्ये मात्र आपण बघू शकतात की एज लागली कॅच आउट चांगली कॅचिंग. धावा झाल्या त्या म्हणजे 16-16 स्कोर कार्डवर चेंडू फेकून झाले 3-3 चेंडूचा खेळ बाकी. प्रसाद राऊत क्रॉस बॅटेड हृदयांशूचा फटका मस्तक पे दस्तक 6 धावा एसडीचे. वैभव मॅचीने की आम्ही 70 प्लस जाण्याचा प्रयत्न करू परंतु यावेळेस फटका फसलाय आणि कॅच अप्रतिम झेल टिपलाय. यावेळेस कॅच आउट विकेट. हृदयांशूचा कॅच हिमांशूने टिपलाय. हिमांशू साने मॅन फ्रॉम अक्करपट्टी सुपर मात्र कॅच करताना आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला बॉल आहे. घोडे सर एखादा पाठवा ना बॅट्समनची नावं नाही माहीत. प्रितेश संके आपल्याला पाहायला मिळते फलंदाज आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 23-23 एसडीचे मास्टर बजाव.
शकतात गोलंदाजी मार्कवर. युनिट 5 आणि त्याचबरोबर आपण बघू शकतात त्यांच्या विरुद्ध टीम खेळत असताना युनिट 6B, युनिट 5 अ संघ म्हणजे मेन संघ या युनिटचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वेगाने चेंडू आदळलाय, अंगावर चेंडू आदळतोय आणि इकडे मात्र डॉट बॉल येतोय. क्या बात आहे, सुपर गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये. डॉट व डॉट येत असताना कुठे ना कुठे मात्र धावा असं वाटलं होतं जेव्हा षटकाराला तेव्हा धावा येतील, पण तो पुन्हा एकदा मात्र कुठे ना कुठे डॉट येत आहेत. गुड बॉल, गुड बॉल, चांगला बॉल. मात्र अपील केली होती, पायावर चेंडू आढळतोय परंतु थोडा उंच आहे जिथे आपण बघू शकतात. लेपायचा इशारा पंचांकडून येतोय, अगदी वर लागलेला आहे, पायाच्या वर चेंडू लागतोय, स्टंपच्या वरून निघून गेला असं पंचाचं म्हणणं आहे. धावसंख्या 1 पुढे जाणार, धावसंख्या 24 स्कोर कार्डवर. चेंडू झाले ते म्हणजे 3 बॉलचा खेळ बाकी, चौथी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. आजचा दिवस पहिला दिवस, शनिवारचा दिवस. आरती फार्मा लॅब्स लिमिटेड आणि आरती प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. 2026चं हे 14वं वर्ष आहे आणि एक दर्जेदार कामगिरी आपण बघू शकता 14व्या वर्षामध्ये. सुपर सुरेख आयोजन आणि नियोजन. गुड बॉल, गुड बॉल. चेंडू गेलाय कीपरच्या हातामध्ये, डॉट बॉल येतोय. काय अप्रतिम गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये मयूर चित्त्यासारखा चपळ, चालाक आणि वेगाने गोलंदाजी होत असताना तयार. पुन्हा एकदा मात्र चांगला चेंडू आणि इकडे मात्र एकदा बसेल. ओहो, तिकडे बघा दुखापत झालाय का. 4 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या एक बॉल बाकी आहे, 5 बॉल झालेले आहेत. धावसंख्या 25 स्कोर कार्डवर. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये, पाणी घेऊन जा, थोडा वारा येऊ द्या, हवा लागू द्या, गर्दी करू नका तिकडे. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावर स्कोर कार्डवर. एस जे बजाव.
5 ओव्हर आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर मिस्टर तन्मय. 4 ओव्हर नंतर 26 धावा 6.50च्या सरासरीने आणि विकेटचा विचार केला तर विकेट 3 गेलेले आहेत. आरती प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. पहिला दिवस शनिवारचा दिवस, उद्या अंतिम दिवस असेल रविवारचा दिवस. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि पायाने चेंडू अडवला जातोय. चांगलं मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळते. जिथे मात्र बाउंड्री लाईन लगत पाहिलं की चेंडू आपण हाताने पकडू शकत नाही, तर चेंडू पायाने अडवला. .28 स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल 2 धावा मात्र आपण पाहू शकतात. दुसरा बॉल घेऊन तयार. थोडं फील्ड प्लॅन आता मात्र बदललेला आहे. शॉर्ट स्क्वेअरला सागरवड सॉरी मयूर चित्ते आपल्याला पाहायला मिळते. गुड बॉल अगदी मात्र यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. काय बॅटिंग काय गोलंदाजी होत आहे मैदानाच्या आतमध्ये. युनिट 5 असंघ जिथे आपण बघू शकता त्यांनी या अगोदर 5 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि 6व्यांदा जिंकण्यासाठी उतरलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या कर्णधाराने सांगितलं मी असताना एकदा जिंकलेले, मी जेव्हा नव्हतो तेव्हा 4 वेळा विन झालेले आहेत. शॉर्ट बॉल फटका फसला, उंच गेला आहे. मयूर कॅच करणार. विकेट. एस डी मास्टर बजाव. चलते मैच की ओर और अगली गेंद लेकर गेंदबाज तैयार. तन्मय ऑन साइड पर खेलना चाहते थे, पैरों पर लगती हुई गेंद अपील आती हुई, लेकिन अंपायर ने मना कर दिया. 1 रन से स्कोरबोर्ड आगे जाएगा. स्कोरबोर्ड इस वक्त लगते हुए स्कोर कार्ड पर 29 लगे स्कोर कार्ड पर. गेंदे उठ चुकी है 4. 8 गेंदे बची है. देखना होगा 8 गेंदों में कितने रन बनेंगे. तन्मय गेंदबाज है. इसके बाद और एक ओवर आनी बाकी है. जहां पे चलती हुई आज के दिन की 7वीं मैच, इसके बाद आज के दिन की 8वीं मैच. एक तरफ रहेगी यूनिट 3A, दूसरी तरफ यूनिट 4B. इन दो टीमों के बीच नजर आएगी. फिर से एक बार बीट किया है बल्लेबाज को. गेंद गई है कीपर के दस्तानों में. डॉट बॉल. क्या बात है. गुड बॉलिंग. कमाल की गेंदबाजी होती हुई. आखिरी गेंद 4 के ओवर के बाद 26 थे. इस ओवर में 5 गेंदों में 3 रन खर्च किए गेंदबाज ने. लास्ट बॉल इस ओवर के आखिरी गेंद. आगे बढ़कर खेला है. गेंदबाज के सर के ऊपर से गेंद जाती हुई इस वक्त लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में. अच्छी फील्डिंग हिमांशु साने के द्वारा. 2 रन पूरा कर लिया और 2 के साथ 5 ओवर समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर 31 लगते हुए 31 स्कोर कार्ड पर. यस डीजे मास्टर बजाओ. बुद्धिबळाचे ड्रॉ टाकण्यात आलेले आहेत. उद्या सकाळी 9 वाजता यायचंय
अभिषेक तुम्ही त्या साईडला जा ना, डीजे वाला नाही दिसत, तू वाजवणार नाही तर. जाऊया मॅच कडे. शेवटचा आणि अंतिम ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर रजोत. जितेश पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर, चेंडूने केला हवाई सफर परंतु बरोबर गेला हातामध्ये. तीर्थराज बॅक टू डग आउट, विकेट एस तिथे. पाटील आलेले नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉलर त्यावर टाकला होता, फटका खेळला स्क्वेअर लेग ठिकाणी, मात्र चांगली केचिंग, अगदी बरोबर गेला हातामध्ये. आणि डाव्या हाताचा फलंदाज आलेला इंट्रोड्यूस केलेला आहे स्पॅक डिव्हिजन बी संघाकडून. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच युनिट 4B वर्सेस युनिट 3A. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी यायचं आहे. टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन या टॉस बॉक्स कडे. पहिल्या बॉलवर आलाय विकेट. दुसरा बॉल घेऊन तयार गोलंदाज. चली कोणी एकाने फिल्डिंग लावा ही विनंती आहे. थोडं स्पीडअप ठेवा. अगदी कन्फ्युज आहेत, जणू काही पहिल्यांदा खेळतात की काही. बरेच जण खेळाडू ओपन देखील खेळतात. 6 प्लेयर तुम्हाला, 5 प्लेयर बाहेर ठेवायचे, 4 मध्ये घ्यायचे, हे लक्षात घ्या. फटका इकडे चांगला आहे आणि 100 कॅच करण्याचा प्रयत्न केला होता. संधी आली होती इकडे मात्र कॅच करण्याची. यावेळेस मात्र एक धाव येते. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 32, 32 धावा धावपल कव्हर. 4 बॉल बाकी आहेत शेवटच्या ओव्हरचे. 32 बॉल आणि 32 धावा झालेल्या आहेत. शेवटची ओव्हर आणि 4 बॉलचा खेळ बाकी. नेक्स्ट बॉल, चांगला बॉल आहे, वेगाने मात्र येतोय. यावेळी चेंडू आदळलाय अंगावर आणि एक धाव मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 33, 33 धावा धावपलकावर. येणारे चेंडू असतील 3. एक उजवा एक डावा असल्या कारणाने फील्ड प्लॅन वारंवार बदललं जात आहे. चौथा बॉल, चांगला बॉल आहे, खोलवरचा चेंडू आहे. इकडे मात्र रन आउट, विकेट. यस डीजे मास्टर बजाव. चार बॉल झाले, 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटच्या ओव्हरचे शेवटचे 2 बॉल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये.
पाचवा बॉल मात्र थोडा ऑप्शनच्या बाहेर, वाईट बॉल येतो. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 34-34. स्कोर कार्ड वर 2 बॉलचा खेळ बाकी. यावेळेस फटका स्विंग केलाय. लॉंग ऑन रिझनला एकदा पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न, 2 धावा देखील पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्याने स्कोरबोर्डचा विचार केला. 36 स्कोर कार्ड वर. बॉबी, नाव सांगा ना बॅट्समनचं नाव. राहुल पाटील. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. आणि फटका स्विंग केला, उंच गेलाय. प्रयत्न करतोय परंतु थोडा पुढे पडतोय. आणि एक पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा देखील पूर्ण होत असताना तिसऱ्याचा प्रयत्न होतोय. आणि इकडे काय होतंय, खराब फेकिंग. 3 धावा इथे पूर्ण होताना 3 ने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 39 धाब्याचं आव्हान आहे. चला टॉस साठी या युनिट 3A आणि युनिट 4B. कॅप्टन टॉस साठी यायचंय. मी मुळे सरांना विनंती करेन, मुळे सर या, आपण आपले शुभ हस्ते टॉस केला जाईल.
चलिए चलते मैच की ओर 6 ओव्हर और 40 की दरकार आहे. टार्गेट थोडं छोटंच आहे परंतु बघूया मोठं करता येईल का. वैभव माची संघाचा संघाने गोलंदाजी मार्कवर तयार आणि स्ट्राईकला रुपेश मॅन फॉर मुनबाट आणि नो स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतंय तन्मय. पहिलाच बॉल टाकला जाईल. पॉवर प्लेचा हे षटक आहे. पहिलाच बॉल उडवलाय उंच गेलाय आणि इथे चेंडू नो मॅच लँड मध्ये पडतोय. संधी आली होती पहिल्याच बॉलवर मात्र उंच फटका खेळला होता. तिथे मात्र 2 धावा अंकित करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मी म्हणेल की जो डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे मला थोडी यतीन आहे. थोडंच यतीनला संधी जास्त होती कारण की समोर बॉल दिसणं आणि उलटा कॅच पकडणं यात खूप फरक आहे. पहिलाच बॉल थोडा शॉर्ट होता. पुलचा फटका आणि त्यावर मात्र फटका फसलेला परंतु नो मॅच लँड मध्ये पडतोय. यावेळेस ओव्हर पिच बॉलला फटका सजवलाय कव्हरच्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 30 सर्कल मध्ये चेंडू अडवला जातोय. 1 धाव मात्र मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण पाहू शकता 3 धावा. 2 बॉल 3 धावा मात्र या 7 ची लगभग सरासरी मेंटेन करायची आहे मॅच जिंकण्यासाठी. समोर तन्मय स्ट्राईक वर येतोय. उद्याचा दिवस रविवारचा दिवस आणि उद्या महाशिवरात्री देखील आहे. नक्कीच भरपूर गावं आहेत जिथे मात्र जत्रा भरली जाईल. यात्रा भरली जाईल आणि मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये सकाळपासून ऍक्च्युली देवदर्शनाला सुरुवात होईल. भोलेनाथाच्या दर्शनाला सुरुवात होईल. स्वीप केलाय. चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक चांगला पत्र यावेळेस चेंडू पाहिला तन्मयने आणि फटका सजवला. कधी मुरबे गावामध्ये म्हणा, सालवड गाव, अकरबटी गाव, चिंचणी गाव, भरपूर गावामध्ये पण परराळी महाशिवरात्रीची जत्रा भरली जाते. तीन बॉल आणि 4 धावा. चौथा बॉल घेऊन तयार. राईट मोर द विकेट. कव्हरच्या ठिकाणी खेळायचा होता. एज लागले इनसाइड एज आणि चेंडू आलाय लॉंग ऑन रिजनला. 1 धाव पूर्ण केली. सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाणार. 4 बॉल 5 धावा. पॉवर प्लेचं हे षटक आहे. पहिल्या बॉलवर डबल त्यानंतर 3 सिंगल 3 बॉलवर. चांगला फटका आहे मात्र इकडे चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडं वळण घेतोय गली रिझन मध्ये आणि बाउंड्री लाईनच्या पार 4 चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपल्याला मिळते 6 धावा. एसडीचे बजाव. बॉलमध्ये 30 ची गरज आहे. शेवटच्या बॉलवर चौकार रुपेश आपल्याला पाहायला मिळते. हा फलंदाज ज्याच्या बॅट मधून हा चौकार आलाय. तीस बॉल आणि 30 धावेची गरज. या बेस आपण पाहू शकतात गोलंदाज हृदयांशू तयार आहे गोलंदाजी मार्कवर.
पहिला बॉल शॉर्ट बॉल आहे, फटका फसलाय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकला इकडे. सिंगल मात्र आपल्याला पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 11 धावा धावफलकावर. 29 बॉल आणि 29 धावेची गरज. एकोणतीस बॉलामध्ये 29 धावेची गरज आहे. गोलंदाज तयार. समोर आहे रुपेश. शॉर्ट होता, बॉल मारण्याचा प्रयत्न केला होता. किपरच्या हातामध्ये चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्सचा इशारा येतोय पंचांकडून. डॉट बॉल येतोय. थोड्या धावा कमी झाल्या तसं म्हणायला हरकत नाही. चांगली सुरुवात झाली होती स्पॅक डिव्हिजन बी संघाची, परंतु फिनिश चांगलं झालं नाही. आणि जिथे मात्र आपण बघू शकता फक्त 39 धावा बनल्या. 11 धावा झाल्या त्या 8 चेंडू मागे. अगदी अपील लावड आहे. पंच नकार देत आहेत. ची मात्र इम्पॅक्ट आहे तो मला तर वाटते ऑप्शनच्या बाहेर आहे. आणि 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. लेग बायचा इशारा. बॅकग्राऊंड टार्गेट चेंडू टाकला होता. अगदी मात्र चॅलेंज केलं होतं गोलंदाजाला. एक्सेप्ट केलं होतं गोलंदाजाने. 1 धावेने स्कोरबोर्ड 12. 3 चेंडू 12 धावा झालेले आहेत. चौथा बॉल घेऊन तयार होणार इकडे मात्र गोलंदाज हृदयांशू. तयार. ओहो, बॅटच्या रडार मध्ये होता. प्रॉपर टायमिंग नाही झाला. चेंडूला हाईट देऊ शकला नाही. 1 धाव मात्र आपण बघू शकता पूर्ण केली. सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 13 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी होत असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये करावं लागेल गोलंदाजाला. कमी टार्गेट आहे, छोटं टार्गेट आहे. मोठं बनवायचं असेल विकेट घ्यावे लागतील, डॉट बॉल घ्यावे लागतील. वारा अगदी मात्र अनुकूल आहे उजव्या त्याच्या फलंदाजासाठी. तिथेच मारण्याचा प्रयत्न होत आहे. पुन्हा एकदा मात्र खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मात्र टायमिंग चांगला नाही आहे. 1 धाव मात्र इकडे पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 14 स्कोर कार्डवर. 5 मध्ये 4 खर्च केले. शेवटचा बॉल म्हणजे 25 बॉल आणि 26 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. फुलटस बॉल ला खेळ आहे, परंतु इकडे मात्र सरळ गेला हातामध्ये. रनआउटची संधी. 1 धाव पूर्ण केली. फाईन लेगला सरळ चेंडू निघून गेला होता. 1 धाव बाईच्या रूपात लेग बाईच्या रूपात पाहायला मिळते. स्कोरबोर्डचा विचार केला तर 2 ओव्हर नंतर 15 धावा आपल्याला पाहायला मिळते. 24 बॉल आणि 25 धावेची गरज. एसडीचे मास्टर बजाव. अक्षय आले गोलंदाजी मार्कवर. 25 धावेची गरज आहे 24 बॉल मध्ये. चला स्पीडअप करा. स्ट्राईक डिव्हिजन थोडा फास्ट खेळा. गोलंदाज तयार. अक्षय राईट मोर द विकेट. 24 मध्ये 25 ची गरज. आणि पहिलाच बॉल टाकला जाईल खेळपट्टीवर. ओहो, इकडे मात्र मला तर वाटते क्लोज किपिंग मध्ये झालंय चुकी. दिशाहीन बॉल होता आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या जवळ अडवला जातोय. आणि 2 धावा पूर्ण केल्या. स्कोरबोर्ड बाईच्या रूपात ही धावा आहे. एक बाईचा इशारा येतो पंचांचा. आणि यामध्ये 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 17 धावा धावफलकावर आहेत. 17 स्कोर कार्डवर. पहिलाच बॉल अगदी फुलटस बॉल होता. बोनस बॉल होता तन्मयसाठी. जिथे मात्र फटका सजवता आला. आणि
थोडा स्ट्रगल करतोय तन्मय मैदानाच्या आतमध्ये. प्रॉपर बॅटिंग नाही होत आहे. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. चांगला बॉल खोलवरचा चेंडू आणि इकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल येतो 38 सर्कल मध्ये चेंडू अडवला जातोय. यावेळेस मात्र दुसरा बॉल सटिक यॉर्कर आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा धावपलकावर. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये 5. तिसरं षटक 2 बॉल फेकून झालेत आणि 2 धावा खर्च केल्या आहेत. पुन्हा तयार. चेंडूला जाऊ दिलं, पंच आमच्यापर्यंत इशारा कळवत आहेत व्हाईट बॉलचा खूप बाहेर ऑफ स्टंपच्या. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 18 धावा धावपलकावर. 40 धावेचं आव्हान दिले, 22 धावेची अजूनही गरज आहे. बावीस धावेची गरज. होल्टस बॉल आता सोडणार नाही तन्मय. यावेळेस पाठवला बिग बिग षटकार. 6 धावा तिथे. धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला 24. पुढे त्याला ओव्हर फुलटस बॉल होता. एज लागली जात आहे. चेंडू चाललाय. अवे शॉर्ट फायनल एक धाव मात्र मिळणार. स्कोरबोर्ड 25 25. 25 झालेत. 15 धावेची गरज आहे. गोलंदाज अक्षय. मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल घ्या. मॅच बॉल मात्र आलेला आहे. धन्यवाद. आणि जाऊया मॅच कडे. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 25 धावा धावपलकावर आहेत. 15 धावेची गरज आहे. रुपेश तयार आणि फुलटस बॉल. थँक्यू व्हेरी मच सांगितलं. तोहफा मिला, दोनों हाथों से कबूल किया. 6 एसडीजे. बॉल आणि षटकारासाठी 500 रुपये कॅश प्राइज झालेल्या पाटील सरांकडून. तन्मयसाठी हे कॅश प्राइज आहे. आणि इकडे काय होते, स्टंप दाखवले ते क्लीन बोल्ड विकेट. 3 ओव्हर नंतर 31 धावा. 18 मध्ये 9 ची गरज. कमॉन डीजे. पुढे तन्मयसाठी कॅश प्राइज येत असताना षटकाराला 500 रुपये पाटील सरांकडून देण्यात येतील. गोलंदाज वैभव माची. आणि 31 झालेले 9 धावेची गरज आहे. 18 मध्ये 9 ची गरज. स्ट्राईकला तन्मय. नो स्ट्राईकला मयूर चित्ते.
चला काही करा. स्पॅक डिव्हिजन कन्फ्युजिंग आहे का? असं एक अजून बाहेर काढायचंय तुम्हाला. 5 मध्ये आहेत, एक बाहेर काढायचंय. चला काही करा, स्पीडअप ठेवा. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता, फटका फसलाय, परंतु नो मॅच लँड मध्ये पडतोय चेंडू. एकदम मात्र मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 32 धावा धवपलकावर लागले जातात. 8 धावेची गरज आहे आणि स्ट्राईकवर मयूर चित्ते आपल्याला पाहायला मिळते. गुड बॉल. अगदी खोलवरचा चेंडू बीट करताना मात्र यावेळेस बॅट्समनला कीपर देखील इकडे मात्र बॉल मिस करतोय. एक धाव येत आहे. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 33, 7 धावेची गरज आहे. क्वार्टर फायनल आहे म्हणजेच जिंकणारी टीम सेमीफायनल मध्ये जाणार. अगदी आपण बघू शकतात, एक टीमने जागा बनवली आहे सेमीफायनल मध्ये युनिट 4 ने आणि युनिट 4 अ संघाने. आणि आता मात्र दुसरी टीम पाहायला मिळेल जी टॉप 4 मध्ये जाईल म्हणजे सेमीफायनल मध्ये जाईल. स्लोवर बॉल आणि त्यावर मात्र तन्मयचा फटका. 6 षटकार. चेंडू चाललाय सीमापार. एक धावा दूर सेमीफायनल मध्ये जाण्यापासून